नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते। नागपूरमध्ये असेल किंवा अगदी पुणे असेल, मुंबई असेल, राज्यभरात मोठा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय। गुढीपाडव्याचा उत्साह राज्यभरात आपल्याला बघायला मिळतोय। तरुणाई असेल, अगदी लहान मुलं असतील, हे सुद्धा यात सहभागी झाले दिसतात। अजित मांढरे आपल्यासोबत डोंबिवलीमधून, त्यांच्याकडे आपण जाऊया। अजित, डोंबिवलीमध्ये शोभायात्राही कुठपर्यंत पोहोचलेली आहे? तर पुन्हा एकदा आपण अजित यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करू। मात्र सध्या जे आपण दृश्य बघतो त्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पारंपरिक वेशभूषा आपल्याला बघायला मिळते, सांस्कृतिक कार्यक्रम बघायला मिळत आहेत। अगदी विदेशी पर्यटक सुद्धा यात मोठ्या उत्साहात सहभागी झालेले आहेत। विदेशी नागरिकांना सुद्धा आपल्या संस्कृतीची, आपल्या सणाची भुरळ पडलेली बघायला मिळते। आपण ही दृश्यांमध्ये बघतोय ती तरुणी आहे जर्मनीची, आणि ती थेट मुंबईतल्या गिरगावामध्ये येऊन आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये आपल्याला सहभागी झालेली बघायला मिळते। नऊवारी साडी आहे, नथ आहे, साज घातलेला आहे, आणि अतिशय सुंदर प्रकारे ही आपल्याला तरुणी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। मुंबईतल्या गिरगावामधली आपण ही सगळी दृश्य बघतोय। एकीकडे ढोल ताशांचा गजर आहे, नववर्षाचं स्वागत केलं जात आहे। तर ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा सहभागी झाले। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांनी। शिंदे साहेब, न्यूज 18 मराठीतर्फे आपल्याला खूप खूप पाडव्याच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या। काय आपण राज्यातल्या सगळ्या आपल्या जनतेला शुभेच्छा द्याल? काय भावना आपण व्यक्त कराल? खरं म्हणजे सगळ्यात आधी मी हिंदू नववर्षाच्या, गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। आजचा दिवस हा अतिशय नववर्ष, आनंदाचा दिवस आहे। हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, आरोग्याचं आणि यशाचं जावं, अशा प्रकारच्या शुभेच्छा। ही गुढी आनंदाची, समृद्धीची, आरोग्याची आणि समाधानाची आणि उत्तुंग यशाची ही गुढी जावो, आणि ही गुढी विजयाची गुढी आहे। वाईट शक्तींवर मिळवलेला विजय म्हणून आपण घराघरावर या दिवशी गुढ्या उभारतो। आणि एक वेगळा आनंदोत्सव या सणाच्या माध्यमातून आपण सुरू करतो। म्हणून ही विजयाची गुढी तुम्ही ऑलरेडी राजकीय पटलावरती उभारलेली असं म्हणायला हवं। विजयाची गुढी उभारलीच आहे। आता हे आपली गुढीपाडव्याची गुढी दरवर्षीप्रमाणे या शोभायात्रेत फार सगळेच लोक सहभागी होत असतात। ठाणेकर याच्या आतुरतेने वाट पाहत असतात। यामध्ये अगदी शाळेतल्या मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत, तरुणांपासून सगळे लोक यामध्ये येतात। विविध चित्ररथ असतात। त्या चित्ररथांच्या माध्यमातून समाजाला एक वेगळे संदेश जे आहेत, समाजकारणाचे असतील, या ठिकाणी आरोग्याचे असतील, वृक्षारोपणाचे असतील, पर्यावरणाचे असतील, सगळं एक यामध्ये सगळेच विषय घेऊन एक समाजाभिमुख वातावरण या ठिकाणी तयार होतं। महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस आणण्याचा आमचा संकल्प आहे। आणि यासाठी सर्व राज्यभरातल्या अगदी लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, कष्टकरी, वारकरी, लाडके आमचे ज्येष्ठ, या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये चांगले भरभराटीचे दिवस येऊ। शिंदे साहेब, कुठलाही एक राजकीय टप्पा एक गुढी उभारण्याच्या निमित्ताने आपण मनात विचार घेऊन असतो। वाईट विचारांवर, वाईट शक्तींवर मिळवलेला विजय हा गुढीच्या निमित्ताने आपण साजरा करत असतो। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। रामचंद्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापै मुक्तिं च विन्दति जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम् यः कण्ठे धारयेत् तस्य करस्था सर्वसिद्धया वज्रपञ्जरनामेदौ यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरा तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिका आराम कल्पवृक्षाणां विराम सकलापदाम् अभिराम श्रीलोकानां राम श्रीमासन प्रभो कर्णो रूप सम्पन्नो सुकुमारो महाबलो पुण्डरीक विशालाक्षो क्षीरकृष्णाजिनाम्बरो फलमूलाशिनो दान्तो
तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रो दशरथस्येतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षक कुलनिधौ. जवळ डोंबिवलीमध्ये आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत. अजित, डोंबिवलीमध्ये कशा प्रकारचा उत्साह बघायला मिळतो? शोभायात्रा कुठपर्यंत पोहोचली आहे? उत्साह डोंबिवलीच्या शोभायात्रा कसा आहे हे मी या हास्य क्लबच्या माध्यमातून दाखवतो. हे सगळे असे वेगवेगळे क्लब असतात किंवा संस्था असतात, या संस्थेमध्ये सामील होतात. या सगळ्या ज्या मावशी आहेत त्यांना बघा. काका, तुमचं वय काय? 85. 85 वर्षाचे आहेत. आणि आता तुम्ही इथं मी पाहिलं की सगळ्यांना हसत होता. तुमचा हास्य क्लब आहे, कशा रीतीने याचा फायदा होतो? याचा ब्लड सर्क्युलेशन अतिशय उत्तम होतं. फुफ्फुस आणि हृदयाला मजबूती येते, प्रतिकारशक्ती वाढते. आणि हेच तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करता शोभायात्रेच्या माध्यमातून जी लोक इथे सामील होतात. या सगळ्या महिला तुम्ही इथं पहा, या सगळ्या एकाच कलरच्या साड्या ज्या आहेत, एकाच टाईपची साडी जी सगळ्यांनी घातलेली आहे आणि सजून नटून थटून सगळे आलेले आहेत. किती वर्ष आहे? माझं 69. तुमचं वय नाही विचारलं मी. तुम्ही या शोभायात्रेमध्ये 6 वर्ष झाली. 6 वर्ष. तुम्हाला किती वर्ष? 20 वर्ष झाली. यात्रेमध्ये येत आहे. काय वेगळं पण तुम्हाला जाणवलं? कसं बदलली यात्रा ही? काय नाही, मस्त. पहिल्यापासून पेक्षाही जास्त आपला एनर्जी मिळतो, जास्त फायदा होतो त्यांना. डायबिटीस वगैरे हे ते सगळं. नाही, या तुम्ही ही यात्रा किती वर्ष पाहता? किती वर्ष सामील होत आहे? जवळजवळ 15-20 वर्ष झाले आम्ही. 15 वर्षापूर्वीची यात्रा, आजची यात्रा, काय फरक वाटतो? पहिलं फरक काय वाटतो? फरक खूप सुंदर फरक वाटतो. म्हणजे आम्ही बाहेर पैसे देऊन कुठं व्यायाम करत नाही. आम्हाला सरांनी जे शिकवलंय फरक या यात्रेबद्दल विचारतो मी. यात्रेमध्ये खूप सुंदर वाटते. अहो, एवढे आम्ही वयस्कर तरी आम्हाला असं एनर्जी येते एवढी की किती बी आम्ही नाचावून किती फिरावं असं आम्हाला वाटतंय. ते तुम्ही काय सांगता? मी पण 5 वर्ष झाली इकडे येते. छान वाटतंय, एनर्जी येते, फ्रेश वाटतंय. यांचे चेहरेच नाही, हे सगळे चेहरेच सांगतायत की यांच्यामध्ये एनर्जी किती आहे. आणि हे या लोकांना पाहून इथे येणाऱ्या शोभायात्रेमध्ये जे आहेत अनेक तरुण जे आहेत हे यात्रेमध्ये सामील होतात. या आणि ते सगळे तरुण जे आहेत यांना पाहून एक वेगळी प्रेरणा घेतात. इथं एक हिरकणी नावाची महिला संस्था, एक क्लब आहे. त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा वेशभूषा करून आणि तरुण आणि तरुणी जे आहेत हे सामील झालेले आहेत. सायकल क्लब आहे, ते बुलट क्लब आहे. पुढे इथं मागे हेल्थ क्लब, असे वेगवेगळे क्लब आहेत, संस्था आहेत, त्यामध्ये सामील होतात. आणि यातूनच ते आपल्या लक्षात येतं की ही सगळी यात्रा जी आहे ही कशा रीतीने असते. इथं जर पाहिलं तर अगदी 8 ते 10 वर्ष मुलांपासून ते अगदी वयस्क ज्या महिला आहेत त्या देखील सामील होतात. या वेगवेगळ्या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न करतात. सायकल रोज चालवली पाहिजे आणि ही सायकल रोज चालवल्याने आपलं जे आरोग्य आहे ते किती चांगलं राहील हे दाखवलं जातं. वेगवेगळे क्लब आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत आणि अशा रीतीनं प्रत्येक ठिकाणी चौकामध्ये नाक्यावरती ह्या शोभायात्रेचं जे आहे ते स्वागत केलं जातं. तर जी शोभायात्रा येते त्या शोभायात्रेवरती पुष्प जे आहे
मुंबईमधल्या गिरगावातली आपण दृश्य बघतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती सांगणारं काव्य या ठिकाणी सादर करण्यात आलं. पारंपरिक निरंजन डावखरे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली, ती आपण बघूया. निरंजनजी आपल्याबरोबर. निरंजनजी, सालाबादप्रमाणे छानपैकी पाडव्याचा हा सोहळा ठाण्यामध्ये पार पडतोय. म्हणजे ठाणे देखील काय म्हणूयात सांस्कृतिक कार्यक्रमात कुठेही पाठीमागे नसतं. काय भावना आहे? नाही, नेहमीच असं म्हणतात की ठाणे तिथे काय उणे, असं ज्यावेळेस विषय होतो त्यावेळेस ठाण्याचं निश्चितपणे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये फार मोठा सहभाग असतो. नववर्ष यात्रा असेल किंवा रामनवमी असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये ठाणे हिरिरीने सगळे ठाणेकर भाग घेत असतात. आणि खरं तर हा वर्ष आपल्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे, कारण या वर्षी या अधिवेशनामध्येच धर्म स्वातंत्र्याचा कायदाही आलेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये हा एक आनंदोत्सव निश्चितपणे आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह विशाल परदेशी, न्यूज 18 मराठी, ठाणे. रवींद्र चव्हाण हे या शोभायात्रेमध्ये सामील झालेले आहेत. दरवर्षी स्थानिक नगरसेवक असतील, आमदार असतील, मंत्री असतील, खासदार असतील, सर्वच जण या शोभायात्रेमध्ये सामील होतात आणि या शोभायात्रेमधून लोकांना वेगवेगळे संदेश देतात. नेमकं या सगळ्या शोभायात्रेमध्ये कशा रीतीनं हे सगळं शोभायात्रा असते ते जाणून घेऊयात. दादा, ज्या पद्धतीनं शोभायात्रा ही एक शान आहे डोंबिवलीची, आणि आता जगभरामध्ये त्या शोभायात्रा काढल्या जातात, त्या शोभायात्रा डोंबिवलीपासून सुरुवात झालेली आहे. ते आपल्याला सर्वांना माहीत आहे की गणपती मंदिर संस्थान यांनी 28 वर्षा अगोदर या यात्रेची सुरुवात केली. आज जगभर अशा यात्रा या सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. डोंबिवली शहरामध्ये सर्व संस्था एकत्रपणे ही यात्रा काढतात. 150 वर्ष या वंदे मातरम या राष्ट्रगानाला झालेली आहेत. चित्ररथाच्या माध्यमातून वंदे मातरम हे राष्ट्रगान आणि त्याची असणारी महती ते दाखवण्याचा प्रयत्नही केला गेलेला आहे. संघाचं शताब्दी वर्ष आहे, चित्ररथाच्या माध्यमातून तेही साकारण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. हे शहर एक विचारधारेला धरून चालणारं असं शहर आहे, त्यामुळे अतिशय उत्साह या यात्रेमध्ये असतो. ही शोभायात्रा म्हणजे फक्त शोभायात्रा नसून या यात्रेमधून जे सामील होतात ते अनेक वेगवेगळ्या प्रकारचे संदेश देतात. मग तो आरोग्याचा असेल, शैक्षणिक असेल, वेगवेगळ्या प्रकारचे संदेश असतात. ही खासियत या सगळ्या शोभायात्रेची. हे आपल्याला माहिती आहे की यावेळेला या पूर्णच्या पूर्ण यात्रेमध्ये वंदे मातरम ही थीम घेऊन ही पूर्णच्या पूर्ण यात्रा आहे. तर हे होते भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि विविध राजकीय नेते लवकरच या यात्रेमध्ये सामील होतील.